गोपीनाथ शेठ, उगा मला दमात घेण्यापेक्षा आपले पैसे चोरीला गेले म्हणून तिला अटक का घेतलं नाही जरा सांगाल का? हा, का आपले पैसे चोरीला गेले म्हणून काहीच वाटना तुम्हाला? हा, हे पैसे आपले नव्हते, राधीचे होते हे आधी लक्षात घे. आणि काय बी झालं अरे आपला दामदुपटीनं फायदा होणार आहे यावर विश्वास ठेव. हे झालंच हो, म्हणून मी काय नुसती गप बसून राहणार नाही. त्या राधीला सुखानं खानावळ चालवू द्यायची नाही. काय हो तुम्ही समजा गावासंग पैसा लावत फिरता ना, चला आज मी तुमच्या संग पैज लावते. त्या राधीची खानावळ मी उद्या बंद करून दाखवणार. बोला, लावताय पैज? हा डन, लावली पैज. तुम्ही डन तर मी बी डन. उद्या त्या राधीची खानावळ मी बंद करून दाखवणार आणि मग तुम्ही तिला घराबाहेर काढायचं, तिला आणि तिच्या पोरीसनी गावाबाहेर काढायचं. त्यांचं जगणं मुश्किल होईल हे बघायचं. बोला. ठीक आहे ठीक आहे, पुढचं काय ते मी बघून घेईन. पण आधी तू उद्या राधीची खानावळ बंद करून दाखव. आणि खानावळ बंद करून नाही दाखवलीस तर मग मला जे पाहिजे राधा का कोण आहे? आया, मी काय झालं साहेब? मी फूड इन्स्पेक्टर आहे, स्पेशल तपासणी करायला आलोय. तपासणी? कसली तपासणी साहेब? या खानावळी विरुद्ध बऱ्याच तक्रारी आल्यात आमच्याकडे. त्यासाठीच फाईल दाखवूया. हा, या कसल्या तक्रारी आहेत? इथे स्वच्छतेचे आणि सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीयेत, पदार्थ हेल्दी नसतात, अशा बऱ्याच तक्रारी आल्यात आमच्याकडे. अहो नाही साहेब, असं काय नाही आहे. हे तर सगळं कसं हाय कसं नाही हे तुम्ही नाही मी ठरवणार. सगळं तपासलं पाहिजे. किचन कुठे? राधा अक्का, हवं काय हे? काय बी माहित नाही, मी बघते. तू बघ इकडं, काय हवं नको बघ. साहेब 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 जरा. अहो काय चाललंय हे? किती अस्वच्छता आहे. हे अन्न आरोग्यासाठी चांगलं नाहीये. किती दिवसापूर्वीचं शिळ हे? हा, हो नाही साहेब, माझी परवानगी मिळाल्याशिवाय इथलं जेवण कोणालाही वाढायचं नाही. सांग सगळ्यांना. हो साहेब. साहेब हो काय करायलाय साहेब? एक मिनिट हो, साहेब. तुम्ही जरा थांबा हो. साहेब ऐका. थांबा साहेब अजिबात वाढू नका. कोणीही जेवणार नाही. थांबा साहेब. बया, खानावळीचा बाजार उठला. एक्क्यावर 21 पिझ्झा एक्का. शिळ्या तर कधीच नसतं.
तुम्ही कधी बी या, गरमच जेवण मिळेल तुम्हाला. बघा साहेब, पण ह्या तक्रारींचं काय? कितीतरी लोक इथलं जेवण आजारी पडले आहेत आणि ह्या तक्रारी का आम्ही लिहिल्यात काय? नाही तसं नाही साहेब, पण पण कुणीतरी. हो, तुम्ही पेपर दाखव. बाकी एक मला काय बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. सर हे बघा पेपर्स. ओ हेंद्र्यानं बोला, काहीतरी बोला. आता सगळे पेपर दाखवल्यावर ते तरी काय बोलणार आहे? काढा काहीतरी, दुसरं काहीतरी विचारा, काहीतरी विचार करा आणि बोला. हे बोला बोला, काहीतरी बोला. सगळे पेपर आहेत नाही असती झालं तर मग तुम्ही समतेशिवाय सुरुवात करा आणि तुम्ही बी पोटभर जेवून घ्या. बसा शांता, जा वाढा घे. सगळं तुम्हीच ठरवणार आहात का? आमची तपासणी अजून पूर्ण झाली नाहीये. आणि कोणी बी जेवायचं नाही, कोणी बी कुठल्या बी गोष्टीला हात लावायचा नाही. सगळ्या गोष्टी तपासणीसाठी लॅबमध्ये जातील. आणि तसं बी बरेच महत्वाचे आणि अत्यावश्यक पेपर नाहीये तुमच्याकडे. पण सगळे पेपर्स तर आहेत की त्या फाईल मध्ये. फूड इन्स्पेक्टर तुम्ही आहात का मी? साहेब साहेब चिडू नका. आणखी कुठले पेपर पाहिजे तुम्हाला? गुमास्ता सर्टिफिकेट, लिव्ह सर्टिफिकेट, सायनेस सर्टिफिकेट हे कुठे तुमच्याकडे? शाबास, गेली यांची खाणं. कस यामिनी म्हणेल साहेब. साहेब हे सगळं काय असतंय साहेब? हे तुम्हाला माहिती बी नाही. अहो किती वर्षाशी बेकायदेशीर खानावळ चालवताय तुम्ही. नाही साहेब. मुन्नू, अस्मी फोन उचलत नसेल तर मेसेज तरी कर की. हा लगेच करते. याचा दंड किती भरायला लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? हो हे तर काय आम्हाला माहितच नव्हतं साहेब. साहेब कसं आहे, इथं जेवून गेलेली लोक इतर लोकांकडे या खानावळीची पब्लिसिटी करतात आणि वर्ड ऑफ माउथला कुठल्या बी सर्टिफिकेट किंवा परमिशनची गरज नाही लागत साहेब. हा, आणि आता ती तक्रारींची फाईल. नाऊ दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. तर त्या तक्रारदारांचे नाव, नंबर, पत्ते तुमच्याकडे असतीलच ना साहेब? मग आपण त्या सगळ्यांना घेऊन पोलीस चौकीत जाऊ, नाहीतर कंझ्युमर कोर्टातच जाऊयात ना. ते आमचं डिपार्टमेंट बघून घे. हा, डिपार्टमेंट करेक्ट पॉइंट आहे. May I know your department or agency which has sent you here? Also the scope and range of your inspection, sir. कोणी पाठवले तुम्हासनी? हा म्हणजे सेंट्रल, स्टेट, प्रायव्हेट एजन्सी कोणी पाठवले? सरळ सांगताय का पोलिसांनी बोलू? नको नको. म्हणजे तुम्ही फूड इन्स्पेक्टर नाही? गावातले कोणीतरी फूस लावून पैसे करून पाठवले तुम्हाला इथं? या सगळ्यात कुठं माझं नाव आलं तर याद राखा, यामिनी संघ वाकड
नदीवर लाकड. नाही, कोणी नाही पाठवलं. कुणी नाही पाठवलंय? मग काय टाइमपास म्हणून इथं आलाय? ते आम्ही पैशांसाठी आलतो. चुकलं. नाही, ठीक आहे, काय लोड नाही. आता केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला काहीतरी मिळालंच पाहिजे. राधा का यासनी जेवायला दे. हे काही येड लागलंय काय? गॅसनी कशा जेवाय द्यायचं? आसमे, तू गप जरा. यांचं खोटं उघडं पडलेलं दिसतंय. झालं ते वाईटच झालं, पण आम्ही पैज मीच जिंकलो. वा 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 वा, भारीच बर का गोपीनाथ शेठ. हा, म्हणजे खानावळ बंद झाली नाही या दुःखापेक्षा आपण पैज जिंकलो याचा आनंद जास्त आहे तुम्हासनी. मग इथं कशाला उभे राहिले माझ्या सोबत? जा की तिकडं जा, तुम्ही पण जावा नाचा वरातीत जा. अय, तुझ्या दुःखात सहभागी आहे मी. हा, आयुष्यात पहिल्यांदा पैज जिंकल्याचं दुःख होतंय मला. आता लगेच ते घर खाली करायसाठी तू तगादा तर लावणार नाही. मला एक कळना झालंय का आपला ह्यो बिनतो डाव कुणी आणि कसा उलटवला. आय, आज तुझ्या लाडक्यानं वाचवलं आपल्याला. पण तो न जेवताच गेला की. अगं आधी सांगायचं नाही वय. त्या सगळ्या गडबडीत मी बी विसरले. आणि तुझे आमचे प्रोफेसर मोहित सर ते बी जेवायला आले नाहीत. पण मी आले ना. आखी एवढं दस काय झालं? खानावळीवर जे संकट आलतं, जे गेलं का नाही ते बघायला आलते मी. तुला सांगू, जेव्हा मला कळलं का नाही का खानावळीवर संकट आलंय, मी नवसच बोलाल्या. जेव्हा त्या दोन लबाड आणि नीच माणसांची वरात काढताना बघितली, तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. तेव्हा नवस तेडून इकडे आले. हा, गेलं बाई, संकट बरं झालं. सगळे काय आता यावेळी जेवायचंय का काय? अरे चू बेटा, ऐकलं बर का मी. तायडे, घाबरतस कशाला? आपण काहीच देणेकरी आहे. आमच्या खानावळीत गरीब श्रीमंतच नाही, कुठलाच भेदभाव होत नाही. अतिथी देवागत समजतोय आम्ही. पण आता खानावळीची वेळ संपल्या. ते जे पहिल्या लोक काय मारल्या ते देणे करायचं काय? तू आज जा बरं. आज जा मुन्नू, ऐक माझं. सात खानावळीवरचं संकट दूर झालं म्हणून तुला किती आनंद झाला असेल हे समजू शकते मी. आखे वा, तुला बी टोमणे मारता येतात. छान आहे, छान आहे.
अगं थोडी अडचण समजून घे की. एवढं पैसे नाहीयेत माझ्याकडं. आणि पैसे चोरीला गेले नसते तर ठेवून घेतले असते का मी माझ्याकडं. अख्खी माझी थोडी अडचण समजून घे की. स्वतःचं घर नाही माझ्याकडं. स्वतःचं घर असतं तर घर नावावं कर म्हणून मागे लागले असते का मी. सांग मला. बघ बाई, सगळं तुझ्या कलानं कसं होईल. एक तर पैसे तर दे, नाही तर घर तर दे. बघ, सगळंच मला पाहिजे मला पाहिजे असं हावरटपणा करू नको बाई. नाही तर तेल बी गेलं तूप बी गेलं असं होऊन बसेल. आणि आरचू बेटा, खानावळीत मी जेवायला येणारच आहे. हा, पण गिराईक म्हणून नाही, मालकीन म्हणून येणार आहे. तवा राधा का स्वयंपाकीन आणि तू वाढपी. कस यामिनी म्हणल तस. कुणाचा फोन होता? ते मित्राचा फोन होता. मित्राचा. पण मी आता रिस्पॉन्स नाही देणार. जाऊ दे ना, तुला चहा प्यायचा आहे ना. एक मिनिट, तुला निर्मला देवीचा फोन यायलाय ना? त्यांच्या संग तुझा काही संबंध नाही, मग ते तुला फोन का करायला? म्हणजे तू त्यांच्यासाठी गुंडगिरीचं काम करतोस? नाही नाही, मी त्यांच्यासाठी काम करणारा गुंडबिंड नाही. मग तू कोण आहेस आणि काय करतोस तू? कधी जीत कधी बाईक, कशी काय परवडते तुला? हॅलो, हा तो फोन उचलना झालाय. ड्रायव्हिंग करत असेल बहुतेक. मी एक काम करते, मी रिक्षेनेच येते. बर. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून निर्मला देवीकडे काय बघायलायस? अगं, कारण त्या मला फोन करायला. म्हणजे मी जी जीप आणतोय ना ती माझी नाहीये. मी एका गॅरेज मध्ये काम करतोय. त्या गॅरेजवाल्याची जीप आहे. आणि या सगळ्याचा निर्मला देवी संग काय संबंध आहे? आणि तू लपलास का? आणि त्या तुला फोन का करायलात? अगं, तुला दिसतंय ना त्यांची गाडी बंद पडल्या आणि मी गॅरेजवाला आहे म्हणून मला फोन करायला. मग उचल की. अगं, आता फोन उचलला तर मला त्यांची कार दुरुस्त करायला जावं लागेल. मला नाही जायचं. मी काय 24 तास कोणाचा गुलाम नाही. मला आता तुझ्यावर चहा प्यायचा, कळलं? तुमचं गाडीचं काम आटपा, मी होते रिक्षाने पुढे. रिक्षा. ही त्या बघ, सविता काकू, म्हणजे सोमची आई. त्या दिवशी आपण. आणि निर्मला देवी त्याची सासू आहे. मुन्नू अस्मीला यामिनी येऊन गेल्याबद्दल तर सांगत नसेल ना? मुन्नू आणि अस्मी काहीतरी बोलाल्यात. काय?
आय मुन्नून मला यामिनी आल्याचं सांगितलं. सगळं सांगितलं? सगळं म्हणजे मुन्नूला घरात पाठवलं त्या आधीच सगळं सांगितलं. यामिनी आल्यावर तू मुन्नूला घरात पाठवलं ते बरंच केलंस. यामिनी सारख्या बाईची सावली बी मुन्नूवर पडाय नको. बर काही तमाशा नाही ना केला तिनं? नाही, तमाशा नाही केला. आणि मुन्नू आत गेल्यावर काय बोलली ती? आणि आता जर चोर गावला नाही तर तू चोर ठरणार आहेस. जाऊ दे, ती काय बोलते काय वागते सगळं पाठ आहे मला. पण मला सांगण्यासारखं काय असेल तर सांगा. वय म्हणजे नाही, म्हणजे तसं ती काय बोलली नाही. पण वय मी सांगेन तस काय सांगण्यासारखं असेल तर. आय तू बोलायलास तशी ताडी मान हलवायला बघ. चल तायडे. अरे सोड, पाय नको काय. अर्चना 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 घाबरल्यास का? थांब थांब. कैलास, माझी पोरगी ही. हा, हिच्या समोर तुला सांगतो, मी तुला तुझे पैसे परत देणार. होय, एक नाही 3-3 पोरी आहेत मला, 2-2 बायका आहेत, एक पोरगा आहे. जबाबदार माणूस आहे मी, फसवणार नाही तुला. हा, अगं ताईडी कवाची लिंब आणायला म्हणून गेल्या, अजून आली नाही. राधा अक्काला लिंब पाहिजेलेत. वय थांब, मी आले बघून. ताडी मंदिरात गेली असेल. आलेच, थांब. हे बघ कैलास, माझ्या पोरीची आण घेऊन सांगतो, मी तुला तुझे पैसे देणार म्हणजे देणार. हा, हे बघ, तू खरं सांगतोस ना? मग असं का बोलायलायस? माझ्या स्वतःच्या पोरीची खोटी आण घेईल होय मी? हा, मी तुला फसवणार नाही कैलास. मी तुझ्या पोरीच्या तोंडाकडे बघून तुला सोडते बरं का? हा, हे देणार ठेव. तू अजून त्या गोपीनाथचा विचार करायलास काय? तू अजिबात काळजी करू नको. त्यांना त्रास दिला तर मला फोन कर, मी बघते त्याला. आणि एक, त्याला अजिबात इथं फिरकू द्यायचं नाही. आले मी, काळजी करू नको, हाय मी. ऐक ना, या घरात तुझ्याशिवाय माझ्याविषयी कोणाला दया वाटत नाही बघ. तुम्हाला दिलेले पैसे मी त्या लोकांकडनं व्याजावर आणल्यात. आता ते लवकर दिले नाहीत ना तर ती लोक जीव मारतील, मला जीव घेतील माझा. पाय पडतो तुझ्या, वाचव मला, नाही तर माझं काही खरं नाही. वाचव. मी काय मदत करू शकते? पैशांचं म्हणाल तर ते बी चोरीला गेले. पैसे नकोच आहेत मला. तुमच्याकडे पैसे नाहीत हे काय माहित नाही होय मला? हा, पण तो माणूस तुझ्या बापाला कसं बोलला, काय काय बोलला, ऐकलंच नव्ह तू? ऐकलंच नव्ह? पैसे नाहीत तर नाही, पण हे कानावळ, हे घर, हे राधीला माझ्या नाव करायला सांग. हा, म्हणजे मला थोडी मदत मिळेल. पुढचं सगळं मॅनेज करीन मी. तुम्हाला मदत कर, नाही तर माझं काही खरं नाही. तू तुम्हाला मदत करू शकतेस. मी काय करू शकते? आयाला तुमच्याबद्दल काय आणि कसं सांगू? तुम्ही राधक्काला खरंच माझ्याबद्दल सांगणार?
तुमच्याबद्दल काय का सांगू मी आयला? तुम्ही का आलाय? ते मी जेवायला आलो होतो, पण जातो परत. परत का जाताय? जेवायला आलाय ना, मग या जेवा. हो. सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. तसं पण मी तुझ्यावर रागावलेलं नव्हतंच. थँक्यू. कारण आपण आपल्या माणसावर रागवतो. अरे पण मी नाटक केलं तेव्हा तू चिडला होतास ना, रागावला होतास, आणि म्हणून मला खोटं पाडायला तो व्हिडिओ दाखवला होता निर्मला आंटीला. त्याचं काय? मी तुझ्यावर रागवलेलो म्हणून नाही, मम्मीचा माझ्यावरचा राग जावा म्हणून तो व्हिडिओ दाखवलेला. निशांत, लय भारी जागा आहे ना. हे तर मी आहे, हे तर तू आहे. आणि कोण आहे? हॅलो. हे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. तुला किती फोन करायला, उचलला का नाहीस? हा, आता उगा खोटं खोटं सॉरी म्हणू नको. ठेव, येतो मी. हा, आलोच. सॉरी हा, ते जरा अर्जंट काम आहे, जावं लागेल. आरब, बाय. आलो आलो. थांब. जगण्या, पकडणार पकडणार. नाही गोपीनाथ, करू नका. जगण्या सोड मला. नाही सोडणार. सोड मला, नाही तर तुझ्या सकट जीव देईन. सोड मला. काय करायलाय? तुम्हाला काय झालं तर मी काय करू? तुम्ही पहिले खाली उतरा. नाही, आता मी खाली उतरणार तो वर जाण्यासाठी. हो, उगा काय ते बोलू नका. तुम्ही गेलात तर मी काय करू? ओ जा, कुणती तर राधा बोलून आणा. तिला म्हणाव, हट्ट सोड बाई, थोडी तरी माणुसकी दाखव. जा, बोलवा तिला. तुम्ही खाली उतरा. हो, त्या राधीला आणि अर्चूला निरोप द्या. माझा शेवटचा निरोप. आणि अस्मीला लांब ठेवा. सुखानं मरू बी द्यायची नाही मला ती. चाललो मी, चाललो. या गोपीनाथचा इथला प्रवास आता संपला. जगण्या, हात सोडू नको रे. नाही गोपीनाथ, सोड मला जगण्या, सोड सोड. अगं तायडे, कुठं होती तू? किती वेळ वाट बघायला मी. अरे बाबा, ती मीटिंग संपायचं नावच घेईना. एकतर मला मीटिंगला बसायचं नसताना मम्मी घेऊन गेलेली. बर ते सोड, तू बोल, काय झालंय? तू बस आधी, बस बस. सकाळपासून बघाल्या, घाबरलेली आणि अस्वस्थ वाटतेस. काय झालंय का? नाही, काही नाही झालं. काही नाही झालं तरी तुला आतनमधनं असलं बेरिंग घ्यायला आवडतंय काय? बोललीस का?
तुला पुढचं बोलल्याशिवाय करमतच नाही का? नाही करमत. तायडीला बोलायचं सोडून मलाच बोलायलास. राधा का गोपीनाथ जीव द्यायलाय. काय? आया, अगं ते मला मी म्हणले होते. तायडे, अगं ते काय कमी थापा मारतात वय? मुन्ने, जरा तोंड गप ठेवायची. आपल्याला त्यासने अडवाय पाहिजे. पण ते खरंच बोलतात कशावर ना? आपल्याला बोलण्यात येळ घालवून चालायचं नाही. नाही तर मी चाललो. असं नका करू. बोल बाई बोल. चल, शेवटचा चान्स द्यालोय तुला. 10 पर्यंत मोजीन. 10 संपायच्या आत माझं घर माझ्या नावावर नाही केलं तर मी 1 बोल लवकर. आव 2 राधी बोल. 3 आख्या घर काय मड्यावर घेऊन जाणार आहेस का? 4 आता नवऱ्याचा जीव घेऊन मिळालेल्या घरात काय सुखी राहू शकणार आहेस का तू? 5 बोल बाई बोल लवकर. एकदा हो म्हणून टाक. तू नवरा मानत नसलीस तरी मी नवरा मानते त्यांना. हो म्हण. 6 आया, आया आपण काहीतरी केलं पाहिजे. 7 8 राजा बोल पटकन. 9 ठीक आहे, मी आपलं घर. अस्मी दीदी, ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. ए तू गप बस. मुन्नू, ती कुठं काय जीवाचं बरं वाईट करून घेईल? 1 नंबरची नाटकी मुलगी आहे ती. तू गप बस. तू बोल गा अक्के. तू बोल. उशीर करू नको. बोल. काय करताय? अस्मे, आया, तायडे, तुम्ही सगळ्यांनी बी बघा. ही दोरी याच्या कमरेला बांधलेली आणि ह्याचं दुसरं टोक इथं माग बांधून काय बी झालं तरी पडणार नाही याची सोय करून यो खोटारडा माणूस जीव द्यायचं नाटक करत होता. आणि याच्यापेक्षा माल लबाड असलेली ही यामिनी याची साथ देत होती. आय, ही दोघं आपलं घर हडप करण्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतात. तू माझा स्वभाव आहे म्हण, नाही तर स्वभाव दोष म्हण, पण अशीच आहे मी. मग अशीच राहू नकोस. बदल स्वतःला. अगं मी कायच प्रयत्न केला नसेल का ग, पण नाही बदलू शकत मी स्वतःला. पाहिजे असेल तर झालेल्या चुकीसाठी तुम्हाला काय बी शिक्षा दे. आय, असं नको बोलूस की ग. तुझ्या काळजीपोटीच तर सांगायला ना मी. वय ग, पण मग एवढी चिडू नकोस की तू. तू बदलू शकत नाही तशी मी बी बदलू शकत नाही. मी तर कायच करू नाही शकत. दोघींपैकी कुणाचं तरी ऐकत राहते काय. आणि राधा विरुद्ध अस्मी या मॅच मध्ये अर्चनाचा 6. एक तर पटल्याला नसताना बी तुमच्या या बोगस प्लॅन मध्ये मी भाग घेतला आणि समजा गावापुढे नाचक्की करून घेतली. चला आता घरला चला. बया, आता तरी ते शेपूट काढा की.
सबन गावभर निर्वत न्यायचंय. बघा बघा अस्मिने कसं माझं माकड केलं ते म्हणून. माकडाची बायको माकडी नसत्या. आणि आम्ही आज आपण फेल झालो त्यात तुझा बी वाट आहे. सॉरी. यमे चल पटकन. असं काय भूत बघितलं का करायला? हॅलो यमू. वंडू मामा बोलालोय हुबळीवरून. हा मामा. हा बोला बोला. हा यो कुठला नंबर आहे? शेजारच्या फोनवर ना फोन केलाय ग. माझा फोन बंद पडला ना म्हणून. हा मामा. हा बोला बोला. काय म्हणताय? तब्येत बरी आहे ना? नाही ना ग, त्यासाठीच फोन केलाय. माझी तब्येत जाम बिघडलाय. आयो लय आठवण यायला बघ तुझी. 2 दिवस येऊन जा इकडं आणि येताना एकीला बी घेऊन ये. बरेच दिवस झालं त्याला बघितलं नाही म्या. हा हा बरं बरं बघते. यासने विचारून सांगते तुम्हाला. त्या गोपीनाथनं फसवलाय तुला. ते घर सावटीच्या ताब्यात दिलं आणि तुला फसवलं. मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. पण तुम्ही दोघं मायलेच या बरं. आजच या, वाट बघतोय मी. अहो असं असं कसं आजच येणार? असं म्हणू नकोस ग यमू. मला तुझ्याशिवाय कुणी आहे का ग दुसरं? पिकलं पान मी कधी गळून पडेल सांगता येत नाही ग. आजच येऊन जा, वाट बघतोय मी यमू. लवकर ये ग बाई, लवकर ये. नाही नाही मामा ऐका, मी काय म्हणते आज लगेच. हॅलो हॅलो हॅलो. घाबरू नकास, मीच आहे. अर्चू, तू तुझ्या संकटातून मार्ग हुडकण्यासाठी इथं आली ना देवाच्या पाया पडाया. मी तुझ्या पाया पडाया आलोय. हा, माझ्या संकटातून मला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे आणि ती तू आहे. त्या घरात मला समजून घेणारी फक्त तू आहेस. काल मी नाटक करत होतो पण आज खरं बोलावलं तुझ्या आईच्या. हा, तुम्हाला द्यायला म्हणून 10 लाख आणले व्याजावर. ते परत केले नाही तर तो गुंड कसा मला धमकावत होता बघितलंस ना तू. ते काय मला सोडणार नाही, मारणार. मला मारणार म्हणजे तुमच्या घरापुढे मारलेलं तसं नाही, ठार मारणार, पार ठार. पण अर्ची, ते कोणाला बी सांगू नकस. त्यास मी काय ग, तिला तर आनंदच होईल. मुन्नू लहान आहे ग आणि तुझी आहे, त्याचा जीव कासवीस होईल, तिला त्रास होईल. तुला म्हणून सांगतोय कारण तू समजूतदार आहेस. मला मदत कर, वाचीव मला, नाही तर मरून जाईल मी. आणि मी मेलो ना अर्चू तर माझ्या मरणाचं पाप तुम्हा लोक असतील लागल. मी पत्र तसं लिहून ठेवीन. हे बघ, ती लोक ओळखतात मला, मला सोडणार नाहीत ते. मी जातो. पण अर्चू, तू कोणाच नेहमी काही बी सांगू नकोस. वाचीव मला, वाचीव. बापासून हात जोडतोय, वाचीव मला. मला तर बाहेर काढ.
अरे अरे उठ की अरे उठ कैलास शेठ अरे कैलास शेठ तुम्ही नमस्कार शेठ. गोपीनाथ कुठं आहे? गोपीनाथ कोण गोपीनाथ? गोपीनाथ शेठ. हा गोपीनाथ शेठ हे ते गावाला गेले, मामाच्या गावाला. अरे म्हणजे आमचं पैसे बुडवून गावाला फिरायला गेला का काय तो? नाही नाही नाही, मामाच्या गावाला म्हणजे गाडी पळची झाडे पाहूया असं गावाला नाही गेले ते. नाही ते तिथं जमीन विकून तुमच्यासाठी पैसे आणायला गेले. हा ते उद्या परवा नाही तेरवा येतील ते तेरवा. तुम्ही वाट बघा. हा ठीक आहे. बघ गोपीनाथ आला की मला कळव. हा आणि त्यानं जर मला गंडवलं तो संपला म्हणून समज. हा अगीन गाडी पळती झाडे 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 गाडी काय द्यायलाय? ताण लागली ताण. हात सोडा शेठ. गोपीनाथ गेट गोपीनाथ शेठ. तो कैलास शेठ जेवून गेला बरोबर का? धमकी देऊन गेलाय तो. घ्या बघा ते काय करायचं ते. यायला आता 2 दिवस तरी त्या कैलासची भीती नाही बघ. बरं अर्चना काहीतरी करलच. तुम्हाला द्यायला म्हणून 10 लाख आणले व्याजावर. ते परत केले नाही तर तो गुंड कसा मला धमकावत होता बघितलंस ना तू? ते काय मला सोडणार नाही, मारणार मला. ठार मारणार. फार फार. काय तायडे अगं काय बी बोलशील का? ती दागिने तुझ्या लग्नासाठी ठेवले आणि ते त्यासाठीच वापरायचे. काय बी झालं तरी दागिने ऐकायचे नाही. माझ्या संकटातून मला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे आणि ती तू आहे. साडी आणि दागिनं मला अजिबात आवडत नाही बघ. मला दागिने आवडतात पण खोटे आणि स्वस्त. मला मदत कर, वाचीव मला नाही तर मरून जाईल मी. आणि मी मेलो ना अर्चू तर माझ्या मरणाचं पाप तुम्हाला लोक लागल. मी पत्रात तसं लिहून ठेवीन. हा पप्पांवर ही वेळ येऊन आईला पाप लागण्यापेक्षा मी आईची इच्छा मोडल्याचं पाप पत्करेन. नमस्कार नमस्कार. या बसा. बोला. हे हे दागिने विकायचे होते. जरा अर्जंट आहे, लगेच पैसे हवे होते. 2 मिनिटं. दागिन्यांचा कस आणि वजन जरा तपासून बघावं लागतं ना. आणा इथे.
जेवण वाया जाऊ नये म्हणून आलोय. पण जेवणाचे पैसे द्यायला लागतील. तुम्ही घरात बसला असता तर पैसे द्यायला लागले नसते. पैसे घ्या की हो. कसं आहे, राधाकाच्या हातचं जेवण इथं बसून जेवण्यात आणि नंतर मनापासून पैसे देण्यात मजा आहे. बस वाढते. दिदे, आता खानावळीत काहीच शिल्लक राहिलं नाहीये. हे 2 डबे आहेत की, एक त्याला एक मला. एक रिक्वेस्ट होती. तो दुसरा डबा माझ्या मित्रांसाठी द्याल का प्लीज? नाही, कसं आहे, त्यांना बी इथलं जेवण लय आवडते, पण यायला वेळ होत नाही. हा, घेऊन जा. पण डबा लगेच परत आणून द्यायचा. डन. मी स्वतः आणून देईन. त्यासाठीच तर आलंय. काय बोललास? डबा परत करण्यासाठीच न्यालोय म्हणलं. नाही नाही, राहू दे. थँक्यू. दिदे, आता तू काय खाणार? बघू, तसं बी मला भूक नाही. एकदा तायडी मोहित सरांसाठी उपाशी राहिलेली, आज दीदी आईच्या लेकरासाठी उपाशी राहिल्या. जाळण धूर संकटात. अरे दाद्या, एकदम भारी. लय भारी दाद्या. तू हे आमच्यासाठी आणलं त्याबद्दल तुला लय लय पुण्य लागेल बघ. अरे दाद्या, म्हातारा बनवून खानावळीत गेलतो बघ, तवा जेवलो होतो. त्यानंतर पुन्हा कवा खानावळीतलं जेवण जेवतोय असं झालं मला. आता हे बघ, आता ह्याच्यानं आणि मजा येईल बघ. काय दाद्या, हे काय करायलायस? अरे तुला पाहिजे असेल तर काढून घे की. हे सगळं घेणं म्हणजे चिटिंग आहे. थोडं हे सगळं जेवण तुमच्यासाठीच आहे. पण याच्या बरोबर फक्त पाणी प्यायचंय, अजून काय नाही. आणि हे ना राधाकाच्या खानावळीतलं जेवण आहे. तेव्हा त्यात तसं बी जेवण इतकं भारी असल्यावर दुसरं कशाला काय लागतंय म्हणा. तिच्यासाठी अर्धा डबा ठेवलेला, पण ती जेवली असेल का रागावली असेल. काय पण दिवस फिरल्यात गोपीनाथ शेठ तुमचं. आपल्या स्वतःच्या घरात लपून छपून बेकार्यागत यावं लागतंय तुम्हाला. पण मी यातनं बाहेर पडणार.
तायडे, अगं काल रात्री जेवण राहिलेलं ना, ते कुठं गेलं? ते मी काल स्वयंपाकघराची खिडकी बंद करायला गेलते ना, तेव्हा झाडाखाली एक माणूस झोपलेला दिसला. भुकेला वाटत होता म्हणून दिलं त्याला. भुकेल्याला जेवण दिलंस ते चांगलंच केलंस, पण एवढ्या रात्री अपरात्री एकटीनं कुठल्याही अनोळखी माणसाकडे जायचं नाही. आणि कधी जायचंच असेल तर दीदीला सोबत घेऊन जा. तो माणूस चोर गुंड बी असू शकतोय. नाही, त्याला गावात देवळात जवळ बघितलं 1-2दा. पप्पांची चावी असेल. आईला कळायला नको पप्पा इथं आलते ते. काय ग? हा आयो, हिशोबातला गळ सापडला. आधीचा गल्ला आणि 100चं कोरं पाकिट मी आधीच कपाटात ठेवलं होतं. फक्त काल संध्याकाळचे पैसे ठेवायचे विसरले, इथेच राहिले. आता नीट मोजून ठेव. हा. आपल्या जी पगत आहे हे कोण आहे? एक गेला धरून असं हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे तुम्ही? तर प्यायची नव्हती तर पिली, वरनं तुमची मला कसं बाई मारता? सॉरी सॉरी एका सभ्य माणसाला असं दिवसा डवल्या हाणताय बाहेर तुम्ही. काय होणार या देशात मला मारतोय? गोपीनाथ गावाला गेला त्या दिवशी खोटं तू सांगितलं ना आम्हाला. अरे हाना रे हाना. माझा तुला भाऊ आहे. अरे मारू नका. अरे त्या गोपीनाथ शेटनं मला तसं सांगितलं तसं तू बसली सांगितलं. गोपीनाथ कुठं आहे? गोपीनाथ मला काय माहित. अरे याला मार्ग सोडा, त्या गोपीनाथला हुडकूया चला. त्या गोपीनाथला कुणाला तरी फसवलंय आणि त्याच्यापासून लपायचं म्हणून तेव्हा साडी नेसून फिरालता. अरे देवा. मग काय नाही, त्याची ही अवस्था बघून मला वाईट तर नाही वाटलं, पण हसू बी नाही आलं. मी त्याला त्या गुंडांच्या हवाले करू शकले असते, पण मी नाही केलं. मी असं का वागले माहित नाही,
आणि मी जे केलं ते बरोबर का चूक हे बी मला समजना. माझ्या दृष्टीनं तू जे केलंस ते योग्यच केलंस अस्मी. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल लय राग आहे. त्यांनी आपल्यासनी लय त्रास दिलाय. पण म्हणून आपल्या मनात सूड भावना ठेवायची काय गरज नाही अस्मी. तू त्यासनी गुंडांच्या हवाली न करून चांगलंच केलंस. पण मी पकडून दिलं नसलं तरी कवा ना कवा ते गुंड गोपीनाथला गाठणारच. गावात तुमच्या निधनाचा बोर्ड कोणी लिहिलेला? हा आणि हे हातपाय बांधून ठेवले तुमची ही हालत अशी कोणी केली? त्या गुंडांनी केलंय सगळं. नाही पण मला एक सांगा, पण होते कोणते गुंड? गुंड ते कळलं, पण कोणचे गुंड, कायचे गुंड? खंडणी गोळा करणारे गुंड. माझ्याकडचे होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन गेले. मला मारलं आणि मला इथं बांधून ठेवलं. आलिसिया मी म्हणून वाचलो. किती पैसे गेले? 10,10,000. काय? अर माहिला हे काय बोलून गेलो मी हिला. कशाला सांगितलं 10 लाखाबद्दल? 10 लाख? पण तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? 10,10,000? अव काय विचारते मी? बोला की. अव बोला. अव बोला की. राधीचं दागिनं चोरून 10 लाख आणलेले ते चोरीला गेले. ते मी चोराला सांगून चोरलेले. मॅडम हे काय? कुरिअरवाला देऊन गेला. कुरिअरवाला? होय. बरं जा बघते मी. पेड्यांचा बॉक्स? सोहमचं दुसरं लग्न ठरलंय. सोहमला एका चांगल्या सुसंस्कृत सभ्य घरातली मुलगी आवडली आणि महत्वाचं म्हणजे तो बी लग्नाला तयार झालाय. सगळ्यात आधी तुमचं तोंड गोड करायचं म्हणून पहिले पेढे तुम्हाला. मुग्धाला स्वतःच्या घरात बंदिस्त करून माझ्या सोहमला मोकळं केल्याबद्दल तुमची कृपाभिलाषी सविता. मुग्धा! 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 यार आता फोन बी उचल ना. का? काय झालं? अगं मलाच नाही माहिती काय झालं.
तिने मला काहीतरी विचारलं, मी आपलं असंच वय म्हणलं. मला वाटलं मी पाठवलेल्या कवितेबद्दल विचाराल्या, पण ती काहीतरी वेगळंच विचारत होती. तिचा काहीतरी गैरसमज झालाय का? वय तसंच काहीतरी झालंय. त्याशिवाय इतकं नाही चिडायची. आणि आता फोन करालोय तर फोन बी उचला ना माझा. थांब, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. 1 मिनिट. आता तिचा फोन बंद येतोय. काय ग, काय झालं? तायडी, हे बघ, सगळे गिरायक जीवन गेल्यात. आता कुणी येईलच वाटत नाही. कुणी आलंच तर वाढ आणि सगळं आवरून घ्या. मी जरा जाऊन येते. कुठं चाललंय? या घरावरचं संकट दूर कराय. परत यामिनीकडे जाणार आहेस? नाही, मी यामिनीकडे नाही जात आहे. मी निर्मला मॅडमकडे जाते कर्ज मागायला. काय? कर्ज? होय, दुसरा पर्यायच नाही आता. पण तायडी, हे आपल्या दोघीतच ठेव बघ. येते मी जाऊन. पण तू नीट विचार केलायस ना? वय, येते मी. कर्ज दिलंय, दान नाही. होय मॅडम, पण जरा अडचण आहे. तुमच्या अडचणींना संपणाऱ्याच आहेत. तुम्हाला मी चांगलंच ओळखून आहे. दिसे. हा मॅडम. 4 दिवसाच्या आत जर यांनी पैसे दिले नाही तर यांच्या दुकानातलं समद सामान जप्त करा. होय मॅडम. अरे दाद्या, वहिनी 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 घराकडे आल्या. काय? कुठे? दाद्या, वहिनी इकडे कशी काय आली? तांबड्या, आपली कंप्लेंट करायला आली असेल. खता तर तुला भेटायला आली. मम्मी घरात आहे, म्हणजे दोघींच्यात 100% भांडण होणार. आयु, त्यात तिनं मला हिथं बघितलं तर झालं, संपलं सगळं. हा सोहम, मी जस्ट पोचले इथं. हा, मी घेईन काळजी. राधाक्का इकडे कशाला आल्या? खानवळीत घडलेला प्रकार मॅडमना सांगायला तर आली नसेल ना? ह्यो इथं काम करत असेल तर अस्मीनं अपमान केला म्हणून ह्यो आपलं काम होऊ द्यायचं नाही.
अरे दाद्या काहीतरी करायला पाहिजे. आता काय करायचं? आता आपण खाली बी जाऊ शकत नाही. हा? मी जशी त्यांची आय आहे तशी माझी खानावळ माझी आय आहे. लोकांची पोटभर जीव घालण्यातच मला आनंद वाटतो. माझी खानावळ अन्नपूर्णा मातेचं व्रत आहे माझ्यासाठी. मग तुम्हाला खानावळीसाठी कर्ज पाहिजे का? मॅडम, यांची खानावळ आपल्याकडे घाण ठेवून घेऊया. भिसे, मी बोलते ना त्यांच्या संग. तुम्ही तुमचं काम करा. आज दिवसभरातले काय फोन असतील ते आटपा जा, आणि मी बोलावल्यावरच या. वय हा तर राधा का तुम्हाला खानावळीसाठी कर्ज पाहिजे का आणखी काय करणार आहे? यांनी घरावरचा हक्क सोडायला पैसे दिलेले हे मी निर्मला मॅडमना कसं सांगू? नाही, खानावळीसाठी नाही, पण माझ्या मोठ्या लेकीच्या लग्नासाठी मी 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलंय. लग्न मोडलं आणि 10 लाख रुपये चोरीला गेले. आता जर मला माझी खानावळ आणि घर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर 10 लाख रुपये परत करावं लागेल. आता तुम्ही कर्ज दिलं तर लय उपकार होतील. उपकाराचा प्रश्नच येत नाही. मी काही देणगी किंवा दान देत नाही, कर्ज देते. आता हे कर्ज तुम्ही कधी आणि कसं फेडाल? कारण कर्ज म्हटलं का त्यावर व्याज आलं, आणि जर व्याजाचे हप्ते भरले नाही तर व्याज वाढत जातं. वय, पण मी पोलिसात तक्रार केल्या. चोर सापडल्यावर मी लगेच पैसे परत करीन. आणि चोर सापडलाच नाही तर? नुसत्या खानावळीच्या मिळकतीवर एवढं मोठं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज दोन्ही बी तुम्ही फेडू शकाल? शक्यच नाही. कसं आहे ना राधाक्का, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एवढं मोठं कर्ज घ्यायलाच नको होतं. आपली ऐपत पाहून खर्च करावा.